नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1च्या सेक्शन बीचा पहिला टॉपिक इंडियन नॅशनलिझम आपण बघतो आहोत. या इंडियन नॅशनलिझममध्ये मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो सविनय कायदेभंग आंदोलन, त्याच्यानंतर चले जाव चळवळ वगैरे या सगळ्या चळवळी बघितल्या. आणि आता आपण बघणार आहोत हे जे 4 पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, मिलिटंट अँड रिव्होल्युशनरी मुवमेंट्स अँड पीजंट अँड वर्कर्स मुवमेंट. तर यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण मिलिटंट नाही, रिव्होल्युशनरी म्हणजे जे क्रांतिकारकांची जी चळवळ होती भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, क्रांतिकारकांच्या चळवळींनी काय योगदान दिलं, आणि शेतकऱ्यांची, पीजंट म्हणजे शेतकरी, तर शेतकऱ्यांची चळवळ, तर या दोन्ही चळवळींचा आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करूया. तर आजची हेडिंग द्या तुम्ही, क्रांतिकारी चळवळी. क्रांतिकारी चळवळी यात लिहून घ्या, किंवा याला इंग्लिशमध्ये शब्द आहे रिव्होल्युशनरी. या चळवळी विविध टप्प्यांमध्ये घडल्या. या चळवळी विविध टप्प्यांमध्ये घडल्या. हे आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्याच्या जसं म्हणजे 1857चा उठाव झाला, तर ती पण एक प्रकारे क्रांतिकाऱ्यांची ती एक चळवळच होती. आणि त्याच्यानंतर मात्र स्वातंत्र्यापर्यंत 1947 पर्यंत विविध प्रकारच्या क्रांतिकारी चळवळी या विविध टप्प्यांमध्ये घडून गेलेल्या आहेत. पुढे लिहा, या क्रांतिकारकांचे योगदान आपण दुर्लक्षित करू शकत नाही, कारण या क्रांतिकारकांचे योगदान आपण दुर्लक्षित करू शकत नाही, कारण स्वातंत्र्य संग्रामाच्या मुख्य प्रवाहातील, कारण स्वातंत्र्य संग्रामाच्या मुख्य प्रवाहातील चळवळ जेव्हा स्वातंत्र्य संग्रामाच्या मुख्य प्रवाहातील चळवळ जेव्हा असक्रिय होती, तेव्हा त्याची पोकळी ती जी कमतरता होती, ती जी पोकळी होती, ती या चळवळींनी भरून काढली. मुख्य प्रवाहातील चळवळ जेव्हा असक्रिय होती, तेव्हा त्याची पोकळी या चळवळींनी भरून काढली. हे या रिव्होल्युशनरी, या क्रांतिकारी चळवळीचं एक अत्यंत महत्व आहे की स्वातंत्र्य संग्रामात जसं आपण बघितलं, गांधीजींचं धोरण होतं, किंवा गांधीजींचा उदय होण्यापूर्वी, काँग्रेसची स्थापना झाल्याच्या त्या दरम्यान, त्या संपूर्ण कालावधीमध्ये जेव्हा लोकमानस सुद्धा जास्त संघटित नव्हते, संघटित वेगवेगळ्या चळवळी सुरू नव्हत्या, तेव्हा हे क्रांतिकारक आपापल्या ज्या मार्गाने त्यांना वाटेल त्या मार्गाने काहीतरी ना काही स्वातंत्र्यासाठी करत होते. आणि मग अशा या क्रांतिकारकांमुळे सामान्य लोकांना सुद्धा संघटित होण्यासाठी मदत होत होती. तर ती जी काही एक जागरूकतेची उणीव होती, किंवा स्वातंत्र्यासाठी लढाई लढण्याची जी रणनीती होती, तर ती रणनीती यानं त्या मार्गाने या क्रांतिकारकांनी भरून काढली होती. पुढे लिहा, त्यांनी म्हणजेच या क्रांतिकारकांनी उल्लेखनीय नायकत्वाचे प्रदर्शन करून, नायक म्हणजे काय, हिरो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे क्रांतिकारी होते, हे त्यावेळी त्यांचा जो दर्जा होता, जनमानसामध्ये त्यांची जी प्रतिमा होती, ती एखाद्या हिरो सारखी होती. त्यामुळे या सगळ्या क्रांतिकारकांना एक प्रकारे भारतीय जनतेने नायकत्व त्यावेळी बहाल केलं होतं. त्यांनी उल्लेखनीय नायकत्वाचे प्रदर्शन करून तरुणांना मातृभूमीसाठी
तरुणांना मातृभूमीसाठी त्याग करण्याची प्रेरणा दिली किंवा त्याग करण्यासाठी प्रेरित केले. आपल्याला माहिती आहे भगतसिंगांचं उदाहरण. भगतसिंग सुद्धा असं म्हटले होते की जरी मला फाशी झाली तरी माझ्या या फाशीच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून म्हणजे माझ्या शरीराच्या माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून या देशात एक नवीन देशभक्त तरुण तरुणी पुढे येतील. तर अशा प्रकारे या क्रांतिकारकांनी काय केलं तर तरुणांना मातृभूमीसाठी त्याग करण्यासाठी प्रेरित केले. त्याग करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी भारतीयांना पुरुषत्वाचा गमावलेला अभिमान परत मिळवून दिला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये पुरुषत्व हा शब्द फार वापरला जातो किंवा एक पुरुषी म्हणजे त्याच्या मागे असं काही तो जेंडरिस्टिक अर्थ नाही. पुरुषत्व म्हणजे ते काय फक्त पुरुषांमध्येच असतं असं नाही. तर पुरुषत्व म्हणजे काय तर आपलं कर्तृत्व करणं, जे काही कार्य किंवा जे काही कर्तृत्व आपण करणं गरजेचं आहे ते करणं, आपलं कर्तव्य बजावणं, त्याला आपल्याकडे पुरुषत्व अशी संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये वापरली जाते. तर भारतीयांचा कारण का इंग्रजांचं शासन होतं, त्याच्या आधी कित्येक वर्ष आपल्याकडे मुघलांचं शासन होतं. म्हणजे आपल्या भारत देशाच्या भूमीवर असे अनेक परकीय आक्रमणं झाले होते आणि त्यामुळे भारतीयांनी कुठेतरी आपला तो जो पुरुषत्वाचा अभिमान होता तर तो कुठेतरी भारतीयांनी गमावलेला होता. मात्र या क्रांतिकारकांनी तो जो गमावलेला अभिमान आहे तो परत मिळवून दिला. हे वाक्य परत एकदा सांगते. त्यांनी भारतीयांना पुरुषत्वाचा गमावलेला अभिमान परत मिळवून दिला. पुढे लिहा. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. त्यावेळची भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यात जी मुख्य चळवळ होती किंवा जो मुख्य मंच होता जो भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याचं नेतृत्व करत होता तो अर्थातच काँग्रेस पक्ष होता. मात्र या क्रांतिकारकांना त्या काँग्रेसचा असा काही खास पाठिंबा मिळाला नाही. त्यांच्याकडे संसाधने हे जे क्रांतिकारक होते यांच्याकडे संसाधनाचा अभाव होता. त्यांच्याकडे संसाधने जनाधाराचा अभाव होता आणि लोकांचाही त्यांना सपोर्ट नव्हता. त्याचं कारण आहे आपल्याला माहिती आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की गांधीजींच्या रणनीतीमध्ये गांधीजींनी सगळ्यात आधी कशाचं महत्त्व सांगितलं तर त्यांनी अहिंसेचं महत्त्व सांगितलं. कारण हे गांधीजींना माहिती होतं की हिंसेकडे सामान्य लोक जे आहेत, जे सर्वसामान्य गोरगरीब या देशातली जनता आहे ती हिंसा करायला किंवा हिंसेच्या मार्गाने चालायला प्रवृत्त होऊ शकणार नाहीये. म्हणून गांधीजींनी काय केलं अहिंसेचा मार्ग सांगितला. मात्र या क्रांतिकारकांचा मार्ग कुठला होता तर हिंसेचा होता. त्यामुळे या क्रांतिकारकांना जरी लोकांना या क्रांतिकारकांचं कार्य आवडत असेल, जरी लोक या क्रांतिकारकांच्या कार्याने प्रेरित होत असले तरी यांना असा फार जनाधार मिळत नव्हता. तर यांना जनाधाराचा पण अभाव होता. आपलं वाक्य पूर्ण लिहून घेऊया आपण. त्यांच्याकडे संसाधने, त्याच्यानंतर क्वामा, जनाधार इत्यादींचा अभाव होता. तरीही त्यांनी लोकांना आपल्या वैयक्तिक कृतीद्वारे प्रेरित केले. आपल्या वैयक्तिक कृतीद्वारे प्रेरित केले. म्हणजे जे काही करायचं ते या क्रांतिकारकांनी आपल्या वैयक्तिक स्तरावर केलं. त्यांनी जनाधाराचा आपल्याला अभाव आहे हे बघितलं नाही, संसाधनाचा अभाव आहे हे बघितलं नाही. आपल्या परीने आपल्याला जे काही योगदान देता येईल त्याचा पुरेपूर प्रयत्न या क्रांतिकारकांनी केला आणि ज्या काही वैयक्तिक कृती यांना करणं शक्य झालं त्या करून यांनी जनमानसांना प्रेरित केलं. पुढे लिहा. हे दखल घेण्यासारखे आहे की
या चळवळीत महिलांनी देखील अतिशय सक्रिय सहभाग नोंदवला, हे आपल्याला माहिती आहे. या चळवळीत म्हणजे या ज्या क्रांतिकारकांची ही जी हिंसक प्रकारची चळवळ होती, यात अतिशय सक्रियपणे महिला सुद्धा सहभागी होत्या, हे आपण इतिहासात बघितलेलं आहे. महिलांनी देखील अतिशय सक्रिय सहभाग नोंदवला. पुढे लिहा, या क्रांतिकारकांना पुढील पुस्तकांद्वारे प्रेरणा मिळाली. आता या क्रांतिकारकांना प्रेरणा कुठून मिळाली? काय होता यांच्या प्रेरणेचा स्रोत? या क्रांतिकारकांना पुढील पुस्तकांद्वारे प्रेरणा मिळाली. नंबर 1 ची कादंबरी लिहा, आनंद मठ कादंबरी ही लिहिलेली आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, आपल्याला माहिती आहे. ज्याच्यात वंदे मातरम हे गीत सुद्धा आहे, आपल्याला माहिती आहे. तर ती जी आनंद मठ कादंबरी, बंगाली राष्ट्रवादी नेते बंकिमचंद्र चॅटर्जी. दुसरं लिहा, बंदी जीवन ही सचिंद्रनाथ सन्याल यांची कादंबरी, हे आपल्याला माहिती आहे. नंबर 3 लिहा, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब जो असतो दारुगोळा, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब हे पुस्तक होतं आणि याचे लेखक आहेत भगवती चरण वोहरा. हे नाव आपण फार ऐकलेलं नाहीये. सुरुवातीची जी 2 नावं आहेत ती आपण ऐकलेली आहे, भगवती चरण वोहरा. चौथं लिहा, आयर्लंडचे राष्ट्रवादी. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की ॲनी बेझंट ह्या एक राष्ट्रवादी नेत्या होत्या, ज्या आयर्लंडच्या होत्या. तिथून त्या भारतात आल्या होत्या आणि भारतीय जनमानसामध्ये राष्ट्रवाद चेतवण्याचं काम ह्या ॲनी बेझंट यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी हे काम केलं. तर ती जी आयर्लंडमध्ये पण त्यावेळी राष्ट्रवादी चळवळ सुरू होती, तर तिथली चळवळ सुद्धा आपल्या या क्रांतिकारकांची प्रेरणा होती, आयर्लंडची राष्ट्रवादी चळवळ. त्याच्यानंतर 5 नंबर लिहा, रशियन क्रांतिकारी. रशिया सुद्धा त्यावेळेचा जो रशिया देश होता, एकत्रित रशिया, त्याला USSR म्हणायचे. तर तो जो रशिया होता, तिथे सुद्धा साम्राज्यवादाविरुद्ध मोठी लढाई लढली जायची. तर त्यामुळे रशियन जी राज्यक्रांती किंवा रशियन जे क्रांतिकारी आहे ते सुद्धा भारतीय क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होते. पुढे लिहा, एक महत्वाची टीप लिहून घ्या, क्रांतिकारी हे दहशतवाद्यांपासून वेगळे असतात. बघा, हे आपल्याला उल्लेख करणं महत्वाचं असतं की जरी हे क्रांतिकारक जे आहेत, हे क्रांतिकारक अहिंसेचा नाही तर हिंसेचा मार्ग पत्करतात, मात्र तरीही म्हणून काय हे क्रांतिकारी दहशतवादी नसतात. तर लिहा, क्रांतिकारी हे दहशतवाद्यांपासून वेगळे असतात. मग काय फरक असतो क्रांतिकारक आणि दहशतवाद्यांमध्ये? पुढे लिहा, कारण ते नागरिकांची अंधाधुंद किंवा सरसकट हत्या करत नाही. जसं दहशतवादी असतात, दहशतवादी काय करतात, आपली दहशत माजवण्यासाठी काय करतात, समोर जो दिसेल त्याला उडवत राहतात, कारण का लोकांमध्ये आपली दहशत, आपल्या हिंसेची दहशत वाटावी म्हणून. पण हे जे आपले क्रांतिकारक असतात हे मात्र सगळ्या जणांना लक्ष करत नाही, सगळ्यांवर ते हल्ला करत नाही, ते फक्त शत्रूस लक्ष्य करतात. फक्त जो त्यांचा शत्रू आहे, जो त्यांना असं वाटतंय की हा राष्ट्रहिताच्या आड येतो किंवा हा आपला शत्रू आहे, क्रांतिकारक फक्त त्यांनाच लक्ष्य करतात, त्यांचीच हत्या करतात. ठीक आहे, शत्रूस लक्ष्य करतात. तर हे झालं क्रांतिकारी चळवळीबद्दल.
इथे मला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे, तुम्हाला वाटेल की या नोट्स एवढ्या छोट्याशा काय? तर महत्त्वाचं हे आहे, जेव्हा आपण ऑप्शनलचं उत्तर लिखाण करत असतो, तर तेव्हा आपल्याला अशी फॅक्च्युअल माहिती जास्त लिहिण्याची आवश्यकता नसते. म्हणजे जसं की क्रांतिकारी चळवळ, कुठल्या-कुठल्या क्रांतिकारी चळवळ होत्या, मग प्रत्येक त्या चळवळीचे नायक कोण होते. मग जसं आपण प्रिलियमसाठी अभ्यास करतो, की आता समजा जॅक्सन या अधिकाऱ्याचा खून झाला, तो कोणी केला? किंवा असं वेगवेगळे जे अधिकारी होते, ब्रिटिश ऑफिसर्स, यांची हत्या कोणी कोणी केली, मग ती कुठे कुठे घडली, त्या कटामध्ये कोण कोण, जसं काकोरी कट असेल किंवा इतर अन्य कट असतील, ते याच्यात कोण मंडळी सहभागी होती, कशावर त्यांनी हल्ला केला. तर ही जी फॅक्च्युअल माहिती आहे किंवा फॅक्च्युअल माहितीला आपण मराठीमध्ये म्हणतो वस्तुनिष्ठ माहिती, अशी माहिती की जी बदलणारी नसते, जी फॅक्ट्सवर आधारित असते, तर ती जी माहिती आहे ना, ऑप्शनलमध्ये उत्तर लिखाण करताना आपण फार भर त्या माहितीवर देत नाही. तर आपण भर कशावर देतो, तर त्याच्या मागचा दृष्टिकोन समजून सांगण्याचा, त्याच्या मागची थिअरी काय आहे, त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे, तत्वज्ञान काय आहे, त्याच्या मागचा सिद्धांत काय आहे, त्याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे, हे सांगायला आपण महत्त्व देतो. तर त्यामुळे इथे तुम्हाला असं वाटत असेल की क्रांतिकारी चळवळीचे इथे काही फार उल्लेख नाही आले, त्याचे डिटेल्स नाही आले, तर ते सगळे आपल्याला पुस्तकात मिळून जातात. आपण जेव्हा स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करू, तर तिथे आपल्याला मिळणार आहे. इथे आपण काय केलंय, तर फक्त एक कंपायलेशन केलंय किंवा एक समरी बनवलेली आहे. आपण एक असं आपण काय म्हणू शकतो, त्याचं क्रीम नॉलेज जे आहे, ते क्रीम नॉलेज आपण इथे एकत्रित केलंय, की जी संपूर्ण जवळपास 100 एक जर आपण जर समजा 1857चा काळ घेतला, तर 1857 ते 1947ला भारत स्वतंत्र झाला. हा जवळपास 90 वर्ष ही जी भारतीय स्वातंत्र्याची लढाई चालली, या लढाईमध्ये प्रत्येक घटकाने जे काही योगदान दिलं, त्या योगदानाच्या महत्त्वांवर आपण चर्चा करतोय. त्या योगदानामागचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्यावर आपण चर्चा करतोय. तर परीक्षेत पण आपण असं काहीतरी लिहिणं अपेक्षित आहे. नाहीतर समजा आपल्याला असा प्रश्न आला की भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतिकारी चळवळीचे योगदान विशद करा, असा समजा आपल्याला परीक्षेत प्रश्न येतोय, तर आता आपल्याला त्याचं महत्त्व सांगायचंय की नक्की काय या चळवळीने भूमिका बजावली. की या चळवळीवर जसे की आरोप होता, ही चळवळ हिंसात्मक होती, त्याच्यानंतर कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांचा बळी यात घेतला गेला, वगैरे वगैरे असे भरपूर याच्यावर आरोप केले जातात. पण तरी सुद्धा या चळवळीने काय भूमिका बजावली, असं काय महत्त्व या चळवळींचं आहे, ते आपण इथे शॉर्टकटमध्ये लिहून घेतलेलं आहे. आणि परीक्षेमध्ये उत्तर लिखाणात जेव्हा आपण असा, ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स असा काहीतरी नवीन विचार मांडतो, तेव्हा अर्थातच आपल्या उत्तर लिखाणात आपल्याला इतरांपेक्षा जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते, कारण आपण काहीतरी वेगळा व्ह्यू मांडतो आहे. सगळेजण आता क्रांतिकारक चळवळी म्हटल्यावर सगळेजण काय लिहिणार, तेच ते लिहिणार. समजा पहिली क्रांतिकारी चळवळ इथे होती, तिथे होती, यांनी केली, त्यांनी केली, यांची हत्या केली, त्यांची हत्या केली, यांनी केली, यांनी हे क्रांतिकारक फासावर गेले, तेच ते आपण कॉमन लिहिणार आहे. आता ती माहिती जी आहे, ती जो कोणी उत्तर चेक करणारे ते व्यक्ती असतात त्यांना पण माहिती आहे. मग आपण उत्तर लिखाणात काय करायचं असतं, तर असं काहीतरी फॅक्च्युअल जी माहिती असते, वस्तुनिष्ठ जी माहिती आहे, त्याच्या मागचा जो विचार आहे, तो विचार आपण मांडायचा असतो. उत्तर लिखाणामध्ये तो विचार मांडणं अपेक्षित असतं. म्हणून आपण हे क्रांतिकारी चळवळीच्या या छोट्याशा नोट्स बघितल्या. याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. इथेही GS1 मध्ये जेव्हा भारतीय इंडियन फ्रीडम स्ट्रगलचे उत्तर लिखाण, आपण स्वातंत्र्य लढ्यावरचे प्रश्न येतात, तिथेही आपण याचा उल्लेख करू शकता. आणि आपल्या ऑप्शनलला जर प्रश्न आला, तर इथे पण याचा उल्लेख करू शकतो. ठीक आहे, ही झाली क्रांतिकारी चळवळ. पुढचं लिहा, शेतकरी चळवळ. शेतकरी चळवळ आपण बघूया. संपूर्ण स्वातंत्र्य चळवळी दरम्यान जी ओव्हरऑल शेतकरी चळवळ उदयास आली, जसं मी आता सांगितलं की 1857चा उठाव, समजा आपण साधारणतः इथून बघू किंवा त्याच्या आधी पण इव्हन 1857चा उठाव होण्यामागची जी काही कारणं होते, ब्रिटिशांनी आपल्या शासन व्यवस्थेअंतर्गत भारतात येऊन जे काही बदल केले आणि त्या बदलांचा त्रास ज्या ज्या वर्गाला भोगावा लागला, तर तेव्हापासून आणि मग 1857 हे एक महत्त्वाचं
महत्वाचं काय म्हणता येईल माइलस्टोन स्वातंत्र्य चळवळीतला, आणि मग त्याच्यानंतर 1947 ला देश स्वतंत्र होईपर्यंतचा काळ, या संपूर्ण कालावधीत आपल्या देशात शेतकरी चळवळींनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काय योगदान दिलं त्याबद्दल आपण उत्तर लिखाणात लिहिणं, त्याबद्दलचा दृष्टिकोन उत्तर लिखाणात मांडणं अपेक्षित आहे. तो आपण इथे बघूया. तुम्ही लिहून घ्या. फार काही समजून घेण्यासारखं नाहीये याच्यात. जी माहिती आहे ती तुम्हाला सगळ्यांना सुद्धा थोडीशी नवीन आहे. याआधी आपण शेतकरी चळवळ, शेतकऱ्यांनी केलेले विविध उठाव याबद्दलची फॅक्च्युअल माहिती आपल्याला माहिती आहे. ही माहिती थोडी काहीतरी वेगळी दृष्टिकोनाची आहे. लिहून घ्या. ब्रिटिश शासनाचा सर्वात जास्त जाच भोगलेला वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग होय. हे आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतातली शेतकरी आणि कृषी ही अतिशय सधन होती, संपन्न होती. पण ब्रिटिशांच्या ज्या नवीन धोरणं ब्रिटिशांनी आणले त्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला तर तो या देशाच्या शेती व्यवस्थेला, कृषी, ज्याला आपण कृषी म्हणतो, तर त्या कृषी व्यवस्थेला याचा सगळ्यात जास्त जाच सहन करावा लागला. याचं कारण काय? सगळ्यात जास्त त्रास शेतकऱ्यांना का झाला? कारण ब्रिटिशांचे जमीन हस्तांतरण धोरण आणि त्यांनी उद्ध्वस्त केलेले हस्तशिल्प उद्योग हे आपल्याला माहिती आहे. इंग्रजांनी वेगळे जमीन हस्तांतराचे कायदे, धोरणं आणले होते आणि त्याचा प्रचंड त्रास भारतीय शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. आणि त्यामुळे काय झालं, शेती आधारित जे काही उद्योग आपल्या देशात त्यावेळी सुरू होते, जसं आपण म्हणतो ना की 12 बलुतेदार ही पद्धत होती, तर ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या एकमेकांवर डिपेंडंट, अशा एकमेकांवर अवलंबून असणारी अशी भारतीय अर्थव्यवस्था त्या काळी प्रचलित होती. मात्र या सगळ्या अर्थव्यवस्थांच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहे त्याच्या केंद्रस्थानी भारतीय कृषी व्यवस्था होती आणि इंग्रजांनी सगळ्यात जास्त नुकसान या कृषी व्यवस्थेचं केलं होतं. पुढे लिहा. शेतकरी चळवळीचा इतिहास हा राष्ट्रीय चळवळीच्याही मागे जातो. म्हणजे आपल्याला माहिती ऑफिशियली राष्ट्रीय चळवळ कधी सुरू झाली तर आपण काय म्हणतो 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय चळवळ सुरू झाली. मात्र आपल्याला माहिती आहे की त्याच्या खूप आधीच कृषी चळवळ सुरू झाली होती. तर शेतकरी चळवळीचा इतिहास हा राष्ट्रवादी चळवळीच्याही मागे जातो. म्हणजे त्याच्याही आधीचा इतिहास या कृषी चळवळींना, शेतकरी चळवळींना आहे. पुढे लिहा. इतिहास लेखनाच्या कनिष्ठ ज्ञानशाखा, म्हणजे आपण जेव्हा इतिहास हा विषय अभ्यासतो तर आपल्याला माहिती आहे एखादा विषय अभ्यासताना त्याच्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा असतात, बरोबर? कनिष्ठ असतात, वरिष्ठ असतात. मग त्या ज्ञानशाखांच्या परत त्याच्या काही दुसऱ्या सबऑर्डिनेट शाखा असतात. तर इतिहास लेखनाच्या ज्या कनिष्ठ काही ज्ञानशाखा आहेत जिचे प्रतिनिधित्व, या वाक्यात कंटिन्यू लिहा. इतिहास लेखनाच्या कनिष्ठ ज्ञानशाखा जिचे प्रतिनिधित्व रणजित गुहा. आता हे काही अभ्यासकांची नावं आहेत, हे काही इतिहासकारांची नावं आहेत. कोण आहेत हे इतिहासकार? तर इतिहासाच्या कनिष्ठ ज्ञानशाखांचे प्रतिनिधित्व करणारे हे अभ्यासक आहेत. पहिलं नाव लिहा रणजित गुहा. दुसरं लिहा ज्ञानेंद्र पांडे. तिसरं लिहा प्राध्यापक इरफान हबीब.
इरफान हबीब. चौथं लिहा सुमित सरकार यांनी केले असून आपल्या अभ्यासात यांनी शेतकऱ्यांची भूमिका अधोरेखित केली आहे. आपल्या अभ्यासात यांनी शेतकऱ्यांची भूमिका अधोरेखित केली आहे. ठीक आहे, म्हणजे जसं मी सांगितलं की इतिहासाच्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत. तर या ज्ञानशाखामध्ये समजा भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास जर का कोणी सांगत असेल तर या भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासात परत एकदा जे शेतकऱ्यांचं महत्त्व आहे ते शेतकऱ्यांचं महत्त्व कोणी अधोरेखित केलंय तर या अभ्यासक मंडळींनी केलेलं आहे. पुढे लिहा नीलदर्पण या पुस्तकात दीनबंधू मित्रा यांनी 1860च्या नीळ विद्रोहाचे त्याच्यातच कॉमा देऊन कंटिन्यू लिहा जी एक महत्वाची शेतकरी चळवळ ठरली त्याचा आढावा घेतला आहे. नीलदर्पण हे दीनबंधू मित्रा यांचं पुस्तक जे 1860ला ज्या पुस्तकाचा थीम काय आहे त्या पुस्तकाचा विषय काय आहे तर 1860 साली जो नीळ विद्रोह घडून आला आपल्याला माहिती आहे बिहार बंगाल या प्रांतामध्ये प्रामुख्याने, तर ती एक महत्वाची शेतकरी चळवळ त्यावेळी ठरली आणि तिचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. इथे तुम्ही म्हणजे आता हे माझ्या ज्या नोट्स आहे माझ्या नोट्समध्ये हे नाहीये पण तुम्ही असं एक स्टार करून लिहून घ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कारण का एमपीएससी आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात पण स्वातंत्र्य चळवळीवरचे जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे किंवा आपण उत्तरलिखन एमपीएससी साठी करणार आहोत मग त्यामुळे महाराष्ट्राचा संदर्भ देणं पण गरजेचं ठरतं. तर आपल्याला माहिती आहे याच काळामध्ये आपल्या ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाची जी काही मध्यवर्ती संकल्पना आहे ती मध्यवर्ती संकल्पना पण तुम्ही तिथे लिहा. मला आता लक्षात येत नाहीये, मी लक्षात आल्यावर नंतर सांगते, पण तुम्ही जस्ट एक लिहून ठेवा तिथे. कारण का उत्तर लिखाण करताना या गोष्टी तिथे लिहिल्या जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसं आपण उत्तर लिखाण करताना बघूया, पण महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथावर शेतकऱ्याच्या शोषणाचे विदारक चित्र मांडले आहे असं फक्त तुम्ही तिथे लिहून घ्या. पुढे लिहा हे कनिष्ठ इतिहासकार गांधीजींनी शेतकऱ्यांचे संघटन केले या राष्ट्रवाद्यांच्या कथनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. म्हणजे हे जे इतिहासकार आहे यांचं म्हणणं काय आहे की जी मूळ मुख्य प्रवाहातली राष्ट्रीय चळवळ होती ज्याचं नेतृत्व गांधीजी करत होते तर गांधीजींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पाहिजे तितकं महत्त्व दिलं नाही असं मुळात यांचं म्हणणं आहे. तर तेच आपण लिहितो आहोत. हे कनिष्ठ इतिहासकार गांधीजींनी शेतकऱ्यांचे संघटन केले या राष्ट्रवाद्यांच्या
कथनावर, कथन म्हणजे नॅरेटिव्ह, काल आपण बघितलं नॅरेटिव्ह, या राष्ट्रवाद्यांच्या कथनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पुढे लिहा. ज्ञानेंद्र पांडे यांच्यानुसार, हे ज्ञानेंद्र पांडे नावाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यानुसार, ज्ञानेंद्र पांडे यांच्यानुसार भारतातील शेतकऱ्यांची बंडखोरी ही भारतातील शेतकऱ्यांची, हे नाव बघून घ्या, ज्ञानेंद्र पांडे यांच्यानुसार भारतातील शेतकऱ्यांची बंडखोरी ही बाह्य नेत्यांच्या हस्तक्षेपापासून, बाह्य नेत्यांच्या हस्तक्षेपापासून स्वायत्त होती. म्हणजे ज्ञानेंद्र पांडे असं म्हणतात की ज्या शेतकरी चळवळी होत्या त्यावेळी, तर त्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप नव्हता. त्या हस्तक्षेपापासून मुक्त अशी स्वायत्त अशी शेतकऱ्यांची चळवळ होती, किंवा शेतकऱ्यांची जी बंडखोरी होती ती होती. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की शेतकऱ्यांना ना असे कोणी नेते नव्हते की जे नेते शेतकऱ्यांना एकत्रित करत, संघटित करत आणि त्यांचा मुद्दा उचलून धरत. असा कोणी नेता कधी शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांनी बंडखोरी आपल्या आपल्या स्वतःच्या ह्याच्यानुसार केली, त्यांना जे प्रश्न भेडसावत होते, आणि राजकीय नेत्यांनी पण कधी त्याच्यात हस्तक्षेप केला नाही असं यांना म्हणायचंय. पुढे लिहा. ज्या मार्गाने मुख्य प्रवाहातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या चिंता हाताळल्या, ज्या मार्गाने मुख्य प्रवाहातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या चिंता हाताळल्या त्यातून शेतकरी वर्ग उपेक्षितच राहिला. त्यातून शेतकरी वर्ग उपेक्षितच राहिला. पुढे लिहा. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या समस्यांना कधीच मुख्य मुद्दा बनवला नाही. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या समस्यांना कधीच मुख्य मुद्दा बनवला नाही. पुढे लिहा. रणजित गुहांच्या मते, रणजित गुहा हे जे अभ्यासक आहे त्यांचं मत लिहूयात आपण. रणजित गुहांच्या मते गांधीजींनी लढवलेली भारतीय राष्ट्रीय चळवळ ही प्राथमिकपणे, म्हणजे जे इंग्लिश मध्ये आपण प्रायमरीली म्हणतो, प्राथमिकपणे अभिजात होती. अभिजात म्हणजे समाजातले जे मुठभर श्रीमंत लोक असतात की ज्यांच्याकडे सगळं काही आहे, सुखसोयी आहेत, आणि फक्त त्यांना मात्र स्वातंत्र्य हवं आहे, तर असा तो जो अभिजात वर्ग होता त्यांच्यासाठी गांधीजींनी राष्ट्रीय चळवळ लढवली असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळ ही प्राथमिकपणे अभिजात होती. गांधीजींची इच्छा होती की, पुढे त्यांचं मत आपण लिहितोय त्याच्यातच कंटिन्यू. गांधीजींची इच्छा होती की वर्गावर्गामधील, म्हणजे जे विविध वर्ग होते त्या वर्गावर्गामधील
वर्गावर्गामधील ऐक्याच्या नावे, वर्गामधील ऐक्याच्या नावावर शेतकऱ्यांनी त्यांच्यावरच्या अत्याचारासोबत तडजोड करावी. परत एकदा, गांधीजींची इच्छा होती की वर्गावर्गामधील ऐक्याच्या नावावर, ऐक्य म्हणजे युनिटीच्या नावावर शेतकऱ्यांनी त्यांच्यावरच्या अत्याचारासोबत किंवा अत्याचाराची तडजोड करावी. म्हणजे काय म्हणायचंय यांना की गांधीजींची इच्छा काय होती की आपला भारतीय समाज जो आहे तो वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आहे आणि आपलं सर्वप्रथम ध्येय काय असलं पाहिजे, आपलं सर्वप्रथम उद्देश काय असला पाहिजे, तर हा वर्गावर्गामध्ये जो भेदाभेद आपल्या भारतीय समाजात आहे तो दूर हटून सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी राष्ट्रीय चळवळीचा भाग होऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं अतिशय गरजेचं आहे असं गांधीजी म्हणत. मग या रणजित गुहांचं म्हणणं काय आहे की ठीक आहे, ते वर्गावर्गांमधील ऐक्य होईल, त्यांचं ऐक्य होईल, ते एकत्र होऊन स्वातंत्र्याचा लढा लढतील, ते ठीक आहे, पण याच्यातही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या समस्यांचा पण आहे, त्यालाही प्राथमिकता देणं तितकंच गरजेचं आहे. मात्र गांधीजींनी त्याला तितकं महत्त्व दिलं नाही. त्यांना असं वाटत राहिलं की शेतकऱ्यांनी आपल्या ज्या स्वतःच्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक समस्या आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवून सगळ्यात आधी आपण भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत म्हणून आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे, आपल्या समस्या नंतर मांडल्या पाहिजे. तर त्यामुळे हे रणजित गुहा जे आहेत ते गांधीजींबद्दल असं प्रतिकूल मत व्यक्त करतात. पुढच्या टप्प्यामध्ये आपण या शेतकरी चळवळीचे अजून काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात.